ते आत्ता जिरितो 52 कुळे येऊन दे नाही तर 56 कुळे येऊन दे नाही तर 19 कुळे येऊन दे, कोणी येऊन दे. कराड दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मराठा आरक्षणाच्या अंतिम टप्प्यात थोडं राहिलंय. बावनकुळे येऊ दे किंवा कोणीही येऊ दे, मी एवढा सोपा नाही हे सरकारलाही माहितीये, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला. बावनकुळे यांनी काय केलंय, कुठं केलंय याची माहिती आपल्याकडे आली असून त्यांच्या जवळच्या लोकांकडूनच ही माहिती मिळाल्याचा गंभीर दावा जरांगे पाटील यांनी केला. बावनकुळेंनी आपली चूक सुधारून घ्यावी, माझ्या गरीब मराठ्यावर अन्याय करू नका असं आवाहनही त्यांनी केलं. तसंच मराठा समाजाला पक्षापेक्षा जातीच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याचं आवाहन करत, जात आणि पक्षात निवड करायची वेळ आली तर आधी जातीचं काम करा असंही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान जरांगे पाटील यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापले. 2-2.5 करोड मराठा आरक्षणात घातलाय. आता उगा अंतिम टप्प्यात थोडं राहिलं, मी ते आत्ता जिरितो 52 कुळे येऊन दे नाही तर 56 कुळे येऊन दे नाही तर 19 कुळे येऊन दे, कोणी येऊन दे. तुम्ही त्याची काळजी नका करू. मी पण काहीतरी आहे हे सरकारला पण माहिती, मी पण एवढं सोपा नाहीये हे त्यांना पण माहिती. कारण माणसात कोत असल्याशिवाय माणसं अंगावर घेत नाही कधी. मी माझे पाटणे थोपटून घेत, मला यांचं सगळं माहिती आहे. बावनकुळेचं इतकं गबाळ आलंय माझ्याकडे आता 2 दिवसात. त्यांनी काय काय केलंय, कसं केलंय, कुंकड हाणले, गबाळ हाणलंय, कसं आणलंय, प्रोटोकॉल म्हणजे काय, प्रोटोकॉल म्हणल्यावर किती द्यावं लागते, नाही म्हणल्यावर काय करावं लागतं, त्याच्याच जवळच्या लोकांनी दिले. त्याचेच लोक येतात जवळचे, चंद्रपूरच्या लोकांनी दिले, नागपूरच्या दिले, मुंबईतल्या दिले. आणखीन पण वेळ गेली नाही, मी बावनकुळे आणखीन डाव टाकला नाही. तोही चूक तू सुधारून घे. माझ्या गरीब मराठ्यावर अन्याय करू नको. जातीवाद आणि तू जातीवादी हे शिक्का तुला लागू देऊ नको. तू जर प्रमाणपत्र रद्द केलेले ते पुन्हा दिले, आमची झालेली चूक, तू केलेली चूक जर सुधारली तो आमचा काही संबंध नाही. मलाही राजकारणाशी काय देणं घेणं. आणि मराठ्यांना शेवटचं सांगतो, तुम्ही कोणत्या पक्षात राहा, मी तुम्हाला पक्षाचं काम करू नका म्हणणार नाही, पण जातीवर वेळ आल्यावर अगोदर जातीचं काम नंतर पक्ष. कारण जात ही आपली बाप आहे, नेता आणि पक्ष आपला बाप नाही. त्यामुळे सगळ्यांनी जातीच्या पाठीशी उभा राहा आणि ताकदीने सगळ्यांनी शांततेत अंतर्गत लिहा. तुम्ही खूप संख्येने जमलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून